रविवारचा सकाळचा दिवस आहे. छानपैकी तुम्ही 8 दिवस काम करून थकलेला आहात आणि सकाळच्या वेळेस तुम्हाला पत्नी सांगते किंवा बायकोला नवरा सांगतो की अगं आज फिश आण, आणि तिथे रविवार सकाळी पहिले कपाळावर आठी येते. आता फिश मार्केटमध्ये कोण जाणार, मासे आणायला कोण जाणार, आणि तिथपासून तो रविवार थोडासा खराब व्हायला सुरुवात होते. पण विचार करा, तुम्ही रविवारी सकाळी छानपैकी बसलेला आहात, हातामध्ये पेपर आहे, छानपैकी चहाचे घोट घेत आहेत आणि तुम्हाला मच्छी घेण्यासाठी बाजारात जाण्याची गरज नाही. तुम्हाला हवे असलेले पॉपलेट, सुरमई, बांगडा, बोंबील यासारखे सगळे मासे तुमच्या एका फोन कॉलवर किंवा ॲपवर रजिस्टर केल्यानंतर तुमच्या घरामध्ये ताजे, फडफडीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय स्वच्छ आणि हायजेनिक मासे कट करून तुमच्या घरी आले आहे की नाही? मस्त वाटेल की नाही? तर हेच काम 2 व्यक्ती करत आहेत. त्यांचं नाव आहे श्री सुरेश पाटील आणि श्री पंकज अडसुळे. नमस्कार. ह्या 2 तरुणांनी एकत्र येऊन फिश टोकरी हा एक आगळा वेगळा स्टार्टअप 2016 साली सुरू केला. त्यावेळेस तर कुणी ही कल्पना देखील नव्हती केली की अशा प्रकारे कोणीतरी मासे आपल्या घरी होम डिलिव्हरी माशांची करतील. पण या 2 तरुणांनी हे सिद्ध करून दाखवलं, हे साध्य करून दाखवलं आणि आता ठाणे शहरातल्या जवळपास 2,500 लोकांना हे मासे घरपोच डिलिव्हरी करतात आणि ही संख्या दिवसागणिक वाढते आहे. आपल्याबरोबर आत्ता दोघंही आहेत, आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सुरेश सर आणि पंकज सर, तुमच्या दोघांचंही मनापासून ठाणे वर्तमानमध्ये हार्दिक स्वागत. मी तुमच्या कारखान्यामध्ये आलो होतो. कारखानाच आहे तो ॲक्च्युली खूप सुंदर अशा प्रकारचा. आत्ता आपण स्क्रीनच्या साईडला बघू शकतोय की कशा पद्धतीने हे सगळे मासे कट केले जातात. आपण एक छोटासा 30 सेकंदाचा आधी व्हिडिओ बघूया आणि बघ त्यानंतर आपण या दोघांशी गप्पा मारूया. तर सर, अतिशय तुमचं युनिट ज्यावेळेस मी बघितलं त्यावेळेस आय वॉज सो इम्प्रेस्ड की एवढ्या हायजिनिकली तुम्ही हे मासे पुरवता आहात. मला सांगा, काय तुमची प्रोसेस आहे? म्हणजे मार्केटमधून आल्यानंतर कस्टमरच्या डिलेवरीपर्यंत काय प्रोसेस आहे तुमची? तर साधारणपणे कसं आहे की मासे आमच्याकडे जेव्हा येतात ते आल्यापासून कस्टमरच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत फर्स्ट ऑफ ऑल माशांचा टेम्परेचर हा मेंटेन केला जातो. त्याप्रमाणे मासे बर्फात ठेवून येतात आपल्यापर्यंत. तसेच सेम वे आमच्याकडे आल्यानंतर पहिले तर माशांची क्लिनिंग केली जाते पूर्णपणे. त्याच्या पोटात जी घाण असते, वरचे खवले असतात, हे सगळं साफ केल्यानंतर माशांचे जे कट आहेत, म्हणजे कोणाला जर पापलेट कट करून हवंय, भगलं पापलेट हवंय किंवा बोंबील फ्राय कट, जे काही कस्टमाइज कट्स आहेत त्याप्रमाणे कट करून ते व्हॅक्युम पॅक करतो. व्हॅक्युम पॅक करतो कारण आमचं युनिट ते कस्टमरचं घर यात काही ट्रान्झिट टाइम आहे. बरोबर. या वेळेमध्ये प्रोडक्ट खराब होऊ नये किंवा फ्रेशनेस त्याचं इंटॅक्ट राहावं म्हणून आम्ही ते व्हॅक्युम पॅक करतो आणि कस्टमरच्या घरापर्यंत पोहोचवतो. सो ज्यावेळी हे कस्टमरकडे पोहोचतं तेव्हा त्यांना फक्त ते व्हॅक्युम पॅक ओपन करायचंय आणि एक सिंगल नॉर्मल वॉटर वॉश करून ते यूज करायचं आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आतमध्ये घाण नसते, कोणताही स्केल नसतं, फिशच्या हेडमध्ये कोणताही डर्ट पार्ट नसतं, पूर्णपणे क्लीन. आणि हे सगळं करत असताना पूर्णपणे फ्रेशनेस मेंटेन करण्याचं काम आम्ही करतो. साधारणपणे सुरेश सर, खरेदीचं काम तुम्ही करत असतात. म्हणजे सुरेश सरांची मेहनत, या व्यवसायातली जी मेहनत आहे ना, ही अफलातून अशा प्रकारची मेहनत आहे. म्हणजे हा माणूस सकाळी 2ला उठतो आणि 2:30ला मार्केटमध्ये जातो. 2:30ला मार्केटमध्ये गेल्यानंतर, मार्केट म्हणजे कुठलं, भाऊचा धक्का किंवा आणखी भाईंदरला वगैरे 2:30ला निघाल्यानंतर एक मोस्टली 3-3:30ला टच व्हावंच लागतं. एक्झॅक्टली क्रॉफर्ड मार्केट. एक्झॅक्टली क्रॉफर्ड मार्केटला.
आणि नुसतंच क्राफ्टेड मार्केट नाही तर आम्ही हरणे बंदर दापोली, त्याच्यानंतर कलकत्त्यावरनं घेतो. इव्हन आम्ही आंध्रामध्ये जर तुम्ही गेलात तर मछलीपट्टणम आहे, काकीनाड आहे, विशाखापट्टणम आहे, इकडूनही डायरेक्ट मासे येतात. ज्या दिवशी आम्हाला इथे वाटतं की आता रेट जास्त चढत चालले तर तेव्हा आम्ही एक 40-50% 30% माल तिकडूनही मागवतो. किंवा रत्नागिरी बंदरावरून बांगडे बोला तर प्रत्येक बंदरावर प्रत्येक माशाची चव वेगळी असते. आणि गेले 28 वर्ष 30 वर्ष आमचं हेच काम आहे. धंदा तर गेली 70 वर्ष जुनाच होता. त्यामुळे पंकज आणि श्रीधर शेंडे या दोघांची मूळ कल्पना होती. त्यांनी चालू केलं, त्याच्यानंतर मी यांच्यावर जॉईन झालो. आता सर्व मेहनत आहे पंकजला आणि काय नाव श्रीधर यांनाच करायची आहे. माझं काम खाली वेट अँड वॉच करायचं आहे. माझी परचेसेस जे काम आहे ते मी करतो, त्याच्यात मी क्वालिटी मेंटेन करायचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त कमी रेटमध्ये ग्राहकांना कशी पोचेल हा प्रयत्न करतो. एक्झॅक्टली, म्हणजे मला सांगायचा उद्देशच तो होता की सकाळी 2:30ला उठून मार्केटमध्ये जाऊन कस्टमरला त्या दिवशी जास्तीत जास्त फ्रेश मासे देण्याचा त्यांचा कल असतो. पंकज, मला तुला विचारायचं आहे, साधारणपणे मार्केटमध्ये तू मासे घेतले ते कस्टमरच्या डिलिव्हरीपर्यंत घरापर्यंत गेले, याच्यामध्ये किती वेळ असतो? साधारणपणे सकाळी आमच्याकडे मासे पोचायला सुरुवात होते 6, म्हणजे दादा जरी 2:30 जातोय तर गाडी तिकडनं बॅच मध्ये येत असेल. जसं जसं मासे होते 6 AM ते 9 पर्यंत आमच्याकडे मासे येत असतात वेगवेगळ्या बॅच मध्ये जे काय आहे ते ज्या धक्क्यावरनं मार्केटमधून कुठे येतात ते. आणि जसे येतात आम्ही ते इमिडिएट त्याचं कटिंग, क्लिनिंग, पॅकेजिंग स्टार्ट केलं असतं. आमच्याकडे ऍडव्हान्स बुकिंग असतात, आम्ही ऑन स्पॉट बुकिंग सुद्धा घेतो. सो अराउंड 6 AM to 12 noon हे आमचं मेजर लोडिंग आणि प्रोसेसिंग पॅकिंगचं काम चालूच असतं. कस्टमर सकाळी 7 ते संध्याकाळी 7 कधीही ऑर्डर करू शकतात आणि ते ऑर्डर केल्याच्या नंतर विदिन 60 to 90 मिनिट्स मध्ये आम्ही ठाण्यामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. म्हणजे ते फक्त ठाण्यामध्येच डिलिव्हरी करतात अशातला भाग नाही, तर मुंबईमध्ये सुद्धा ते डिलिव्हरी करतात. परंतु मेनली जर ठाणे, मुलुंड, भांडूप, ऐरोली ह्या परिसरामध्ये जर ऑर्डर असेल तर 60 मिनिटं ते 90 मिनिटांच्या आतमध्ये तुमच्या घरामध्ये अतिशय ताजे, फडफडीत अशा प्रकारचे मासे येतात. स्क्रीनवर काही नंबर तुम्हाला दिलेले आहेत, त्या नंबरवर तुम्ही कॉल करून यांच्याशी थेट संपर्क साधू शकता आणि यांच्यापर्यंत तुम्ही मासे ऑर्डर देखील करू शकता. आय थिंक तुम्ही आता ॲपसुद्धा आणलेला आहे. हा जो ॲप आहे ह्या ॲपचा 31 सेकंदाचा व्हिडिओ आपण बघूया आणि त्याच्यानंतर आपण पुढे चर्चेला सुरुवात करूया. Open Play Store, search Fish Tokery, install the application. Now enter your area pin code. You can shop by category. You have best sellers. You can add to the cart your fresh catch of the day. You can add it. Once you add all the product, click on the cart, check the product and quantity and click on proceed. Now you have to log in, write down your mobile number, proceed with OTP, enter the OTP. Now select the address. If you want, you can add the address, add new and add all details here and save it. Select delivery slot, whichever feasible. We can select from today and tomorrow. Select the payment method, payment on delivery, pay now. Scroll down and finally place an order. Select appropriate payment method. Once the order message gets successful, you are going to receive the confirmation message on the WhatsApp. हे ॲप विषयी सांगा. ॲपचा विषय म्हणजे असं आहे की कस्टमर आमच्याकडे ऑर्डर देतात व्हॉट्सॲप थ्रू मोबाईल नंबरवरनं कॉन्टॅक्ट करून आणि मासे हे 80% लोक लंचला खातात. सो साधारणपणे सकाळी 9 वाजता जर एखाद्या व्यक्तीला तर आम्ही फार फार तर 2 फोन 3 फोन आम्ही मॅनेज करू शकतो. मोबाईल ॲप हा फक्त एक कन्व्हिनियन्स आहे कस्टमरसाठी की तुम्ही 2 मिनिटांमध्ये तुमच्या फोनमध्ये ॲप आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आमच्याकडे कोणतं फिश फ्रेश आहे हे सगळं दिसतंय. तुम्ही तुमचं कोणतं फिश पाहिजे, किती क्वांटिटी पाहिजे ते तुम्ही ऍड करा. ते ऍड करत असताना त्या ऍप मध्ये ही पण की ह्या समजा तुम्ही कोळंबी घेताय तर मीडियम साईज मध्ये किती कोळंब्या येतील, 20-22 येतात त्याच्यात अर्धा किलो मध्ये. सो जनरल तुमचे जे काही प्रश्न असतात ते सगळे त्या ऍप मध्ये सॉल्व्ह होत आहेत याच्यामध्ये की हे बिफोर क्लिनिंग वेट किती, आफ्टर क्लिनिंग वेट किती येणार. साधारण तुम्ही सुरमई घेतात तर सुरमई अर्धा किलोत किती तुकड्या बसतील हा जनरल प्रश्न असतो, कारण आपण घरी
किती लोक आहेत खाणारे त्याच्यावर ठरतं की किती ऑर्डर द्यायचं आहे. Exactly. सो हा ऍप हा कन्व्हिनियन्स आहे. घर बसल्या कस्टमर विदिन 5 मिनिट्स तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता आणि यात तुम्ही तुमचं टाइम स्वतः चूज करू शकता. Exactly. फॉर एक्झाम्पल वर्किंग हाऊसवाईफ आहेत आपल्या इथे बरेचसे कस्टमर्स. सो जर त्यांना संध्याकाळी 6 ते 8 मध्ये डिलिव्हरी हवी आहे त्यांचं ऑफिस संपल्यानंतर तर तो टाइम ते चूज करू शकतात. बरोबर. जर त्यांना सकाळी 8 ते 10 म्हणजे ऑफिस जायच्या आधी त्यांना डिलिव्हरी पाहिजे तर त्यांनी ते 8 ते 10 ते चूज करू शकता. Exactly. सो किंवा तुमच्या घरी तुमची मेड 11 वाजता येत आहे तर तुम्ही 11चा टाइम स्लॉट चूज करू बरोबर. शकता. सो हा कन्व्हिनियन्स तो त्यांना ऍप थ्रू मिळत आहे. हम्म. जो बऱ्याचदा आम्ही फोनवरनं कधी मिसकम्युनिकेशन होऊ शकतात ह्या गोष्टी पण हा एक पुरवणी याच्यामध्ये आहे. एक्झॅक्टली. तर हे जे आहे ना सगळं खूप असं सुरुवातीपासून म्हणजे 2016 पासून त्यांनी हा सगळा व्यवसाय सुरू केला. 2024 मध्ये आत्ता आपण आहोत आणि सुरुवातीला रिस्पॉन्स थोडासा कमी होता पण आता कोविड नंतर खास करून आपल्याला होम डिलिव्हरीची सवय मोठ्या प्रमाणात लागली आणि त्यामुळे 2500पेक्षा जास्त कस्टमर्सना ते डिलिव्हरी करत आहेत. दररोज कमीत कमी 100 किलोचा माल ते विकत आहेत आणि अतिशय ताजा अशा प्रकारचे मासे लोकांपर्यंत सेम डेला पोचावे या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न असतो. कोणाला जास्तीत जास्त हे ऑर्डर्स करणाऱ्यांचं प्रमाण होम डिलिव्हरी मागणाऱ्यांचं प्रमाण कुणाकडे जास्त असतं? आमच्याकडे जे हे कस्टमर आहेत तर याच्यात आम्ही साधारण डेमोग्राफिक जर बघितलं तर याच्यात बहुतांश ह्या वर्किंग हाऊसवाईफ्स आहेत म्हणजे बरोबर. वर्किंग वुमन आहेत ज्या आहेत कारण साहजिकच आहे त्यांना ऑफिस जायचं असतं त्याच्यामुळे त्यांच्याकडे ती वेळ नाहीये. आणि सिनियर सिटीजन्स बरोबर असे अनेक आमचे कस्टमर आहेत ज्याच्यामध्ये ते आजी आजोबा दोघे कदाचित एकटे राहतात घरामध्ये आणि त्यांना खरंच बाजारात जाणं हे कदाचित त्यांच्या वयामुळे पॉसिबल नाही. सो ते आणि सगळ्यात महत्त्वाचं वर्किंग वुमन बरोबर हे आमचे मुख्य ग्राहक आहेत. आम्ही पण तुमचे मुख्य ग्राहक आहोत कारण आम्हाला सुद्धा रविवारी छानपैकी मस्तपैकी घरात आरामशीर उठायला आवडतं आणि परत ती अशी बायकोची ती अशी लागून जाते अरे मासे आणायचे मासे आणायचे आहेत. आम्हाला इग्नोर करू नका आम्ही सुद्धा खूप मोठा कस्टमर बेस आहोत. 100% सर म्हणजे मेजर मी सांगितलं तुम्हाला पण आमच्याकडे जसं हे कसं त्यात सगळेच आहेत यंग सुद्धा आहेत यंगस्टर्स सुद्धा आहेत 18 इयर्स 22 इयर्स कारण साहजिकच आहे. पण जर आम्ही मेन प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो कोणाचा तर ह्या 2 लोकांचा आहे लाडक्या बहिणींचा ते आमच्या लाडक्या बहीण आहेत हो कारण त्यांचा प्रॉब्लेम आम्ही समजू शकतो आणि तो आम्ही बहीण बोलू नका. बरं लाडक्या ताई हरकत नाही लाडक्या ताईंचा म्हणजे सुरेश सर या व्यवसायामध्ये त्यांची ही 3री पिढी आहे आणि त्यांना माशांच्या व्यवसायातला प्रचंड अनुभव आहे. सर आता आपण बोलतोच आहोत तर मी तुमच्याकडनं समजून घ्यायला आवडेल की माशांची फ्रेशनेस हा एक खूप मोठा विषय असतो. म्हणजे आमच्यासारखे जे खानदेशातनं इथे आले त्यांना तर आजपर्यंत कळत नाही. आम्हाला बऱ्याचदा पॉपलेटमधला आणि हलव्यामधला पण फरक कळत नाही. ओके तर कुठला मासा फ्रेश हे कसं ओळखायचं? कुठला मासा फ्रेश यापेक्षा मी सांगेन की कुठल्या बंदरावरचा मासा आणि कुठल्या टायमाला तुम्ही खाताय त्याच्यावर क्वालिटी आणि रेट क्वालिटी चेंज होत जाते. असं नाही की आज तुम्ही 10 मिनिटापूर्वी पकडलेला मासा तो ताजा असेल त्यात डाऊट काय नाही तो लाईव्ह पण असेल पण प्रत्येक बंदराला टेस्ट बदल साहेब. तुम्ही बांगडा खा आपल्या कुळाव्याचा बांगडा खाल्ला तर अक्षरशः त्याला असा स्मेल येतो मातीचा जिवंत बांगडा. तोच बांगडा रत्नागिरीचा खा खूप छान. मलपे खालात तर तुम्ही अतिउत्तम. मलपे बांगडा असा नरम असतो सॉफ्ट असतो पण तो खाल्यानंतर अक्षरशः 4-5 तास हाताचा वासच जातो. पापलेट बघा तुम्ही कलकत्त्यावरनं पापलेट येतं पण त्याला क्वालिटीच नसते. कलकत्ता हा सगळ्यात डल येतो मोस्टली. हा आपण जेव्हा आमच्याकडे ऑप्शनच नसतो तेव्हा आम्ही मागवतो तो पण आम्ही कसं ओळखणार कलकत्त्याचा नाही बघू शकत. आता आम्ही पापलेटचं जर रंग बदलले ते सांगतो की हा माल आंध्राचा आहे कलकत्त्याचा आहे की गुजरातचा आहे. गुजरातचा पापलेट पाहिला तर दोन्ही साईडला येलो शेप दिसेल. आंध्राचा पाहिला तर एका साईडला येलो एका साईडला ब्लॅक दिसेल. पण फ्रेशनेस कशी बघायची म्हणजे फ्रेशनेस ते आम्हाला कोळणी सांगतात की अरे ते दाबून बघा ते हे कसं असतं ते फ्रेशनेस बघा. मासा पांढरं पाणी बर्फात ठेवल्यानंतर 3 दिवस व्हाईट पाणी राहील त्यात डाऊट काही नाही. तुमचा विश्वास हा ट्रस्ट आहे. आज आम्ही फिश टोकरीमध्ये का करतो तोच ट्रस्ट देतोय. इव्हन मी गेली 28 वर्ष माझ्याकडे अनुभव आहे मच्छी घेण्याचा. मी मासे घेतो पण पंकजकडे गेल्यानंतर आम्ही असा स्टाफ तयार केला की तो मासा रिजेक्ट करतो. मी त्यांना काही बोलत नाही. बघा त्या आता मी ज्या मुलांना शिकवलंय त्यांना माझ्यापेक्षा अनुभव कमी आहे त्यात काहीच शंका नाही. तरी पण त्याने म्हटलं रिजेक्ट तर रिजेक्ट मी काही बोलत नाही का ठीक आहे. कृष्णा फिशर माल विकतो पण पहिला आम्हाला फिश टोकरी हँडल करा. कृष्णा फिशर हा वेल सेटल झालेला आहे बाप आहे त्याला काही कमी नाही. कृष्णा फिशरने गेले 28 वर्ष ठाण्यामध्ये लोकांची सेवा केली.
ठाणकरांमुळे आज आम्ही कृष्णा फिशर आहे, आणि कृष्णा फिशर आहे तर आज फिश टोकरीला सपोर्ट करून कुठेतरी फिश टोकरी वर नेतोय. बरोबर आहे. आम्हाला भविष्यात फिश टोकरीला कृष्णा फिशरचा बाप करायचा आहे. बरोबर आहे. असं उलट होत नाही, पण आम्हाला करायचं आहे. राईट राईट. आज कृष्णा फिशरला काही गरज नाही, भरपूर दिले, एवढं दिलंय ठाण्यातल्या कस्टमरनी आज काही कमी नाही. खरी गोष्ट आहे. पण फिश टोकरीला क्वालिटी मेंटेन करायची जिम्मेदारी आता ही यांच्याकडे, पंकजकडे, आणि पंकज जो स्टाफ तयार करतो त्यांच्याकडे. त्याच्यामध्ये मी काही इंटरफेअर करत नाही, तो माझ्या कामात करत नाही, मी त्याच्या कामात करत नाही. पण मी आणलेला मासा तो जरी ताजा असतो, पण ते म्हणतात रिजेक्ट तर रिजेक्ट काही नाही. म्हणजे आज कंडिशन अशी आहे की मी उपवनला राहतो, गावंडबागमध्ये राहतो, आणि आमच्या 84 फ्लॅटची बिल्डिंग आहे. त्याच्यामधले कमीत कमी 40 फ्लॅट्स फिश टोकरीचे कस्टमर्स आहेत. आणि हे फक्त क्वालिटी आणि टाइमली सर्व्हिस याच्यामुळेच शक्य होतंय. खूपदा अडचणी येत असतील ना तुम्हाला डिलिव्हरीसाठी वगैरे? सर येतात ना. एक्झाम्पल देत होता, मागे काही दिवस खूप पाऊस होता, शेवटी डिलिव्हरी बॉय आहे तो पावसात एक स्पीडनेस गाडी चालवू शकतो. अडचण अशी येते की बऱ्याचदा सोसायटीमध्ये वॉचमॅन वर सोडत नसतो, किंवा तुम्ही तुमचा तो इंटरकॉमचा कॉल उचलत नाही, त्याच्यामुळे पुढची कस्टमरची ऑर्डर डिलिव्हरी उशीर होत असतं. अडचणी खूप येत असतात याच्यामध्ये. पण मग त्यासाठी आम्ही आमची मॅनपॉवर ट्रेंड आहे, ती त्या वेळेत पोचते. आम्ही आमचे डिलिव्हरी बॉयज आणि शेड्यूल असे अरेंज करतो की एका वेळी एक मुलाकडे 4 ते 5 ऑर्डर आहेत, जेणेकरून हे जे काय अनकंट्रोलेबल कंडिशन्स आहेत ते, बऱ्याचदा मुलांची बाईक ऍक्सिडेंट होतो, टायर पंक्चर होतो, अनेक प्रॉब्लेम्स अराईज होतात. पण त्यासाठी आमच्याकडे बॅकअप टीम आहे, आणि ही बॅकअप टीम रेग्युलरली मॉनिटर करत असते. ऑर्डर एकदा आमच्या इथून डिस्पॅच झाल्यानंतर कस्टमरकडे पोहोचेपर्यंत त्याचं कॉन्स्टंट मॉनिटरिंग केलं जातं की ही तेवढ्या वेळात पोहोचते की नाही. पण साधारणपणे समजा तुम्ही गावंडबाग राहतात, तर आमच्या युनिट पासून तुमच्याकडे पोहोचायला 18 मिनिटं पुष्कळ आहेत. पण जर माजुडा नाक्याला ट्रॅफिक असेल तर ती वेळ पुढे मागे होते. पण मग त्यासाठी मॉनिटरिंग केलं असतं की एवढ्या वेळात पोहोचेल. जर तिथे नाही झाली डिलिव्हरी ऑर्डर, आमचा ऍप आम्हाला अपडेट देतो की ऑर्डर झाली की नाही, आणि समजा ती ऑर्डर डिलिव्हर्ड नाहीये तर साहजिकच पुढे उशीर होणार आहे. तर त्या कस्टमरला इन्फॉर्म करणं हे गरजेचं आहे. एक्झॅक्टली. म्हणजे असं ना खूप मेकॅनिकल अशा प्रकारची ही प्रोसेस आहे. पण हे दोघंही तरुण खूप ताकदीने हा सगळा शोधनुष्य ते पेलतायत, आणि त्यांना खूप चांगलं सक्सेस देखील मिळतं आहे. जसं मी म्हटलं की या सगळ्या परिसरामध्ये 2,500 पेक्षा जास्त कस्टमर्स ते हँडल करतात. तर त्यांचं हे ॲप आलेलं आहे. हे जे ॲप आता स्क्रीनवर दिसतं आहे, हे ॲप देखील तुम्ही डाउनलोड करा, आणि या ॲपवरनं तुम्ही थेट याच्यापुढे ऑर्डर करू शकणार आहात. इव्हन तुम्हाला फोन करण्याची सुद्धा गरज उरणार नाही आहे. तुम्हाला जे काही पाहिजे, कुठलं फिश पाहिजे तुम्ही डिसाईड करू शकता. तुम्हाला किती वेळात डिलिव्हरी पाहिजे, किती वाजता डिलिव्हरी पाहिजे, हे सगळं तुम्ही या ॲपद्वारे डिसाईड करू शकणार आहात, सिलेक्ट करू शकणार आहात. पंकज, जाता जाता काय सांगशील, फिश टोकरी ला प्रेफरन्स का द्यावा? फिश टोकरीची USP आहे फ्रेश फिश. आम्ही हायजिनिकली फिश कट, क्लीन आणि पॅक करतो, आणि एनी टाइम म्हणजे टाइमली डिलिव्हरी आम्ही देतो. सो साधारणपणे सकाळी हवी आहे, संध्याकाळी हवी आहे, दुपारी हवी आहे, कोणती व्हरायटी हवी आहे, दिवस कोणताही असो, सोमवार असो, गुरुवार असो, आमच्याकडे ताजे मासे नेहमी अवेलेबल असतात. व्हरायटी दिवसा डिपेंड साहजिकच आहे, सकाळी काय मासे मिळतात त्याच्यावरती व्हॅरी करते, पण हे तुम्हाला मिळेल. ह्यासोबतच आम्ही फिश तर देतच आहोत, यासोबतच आम्ही फ्रेश चिकन, फ्रेश मटन, ड्राय फिश, यासोबतच आम्ही काही मसाले सुद्धा, म्हणजे आगरी कोळी, आमचे पारंपरिक जे घरचे मसाले आहेत ते सुद्धा आम्ही देतो. सो अलॉंग विथ फिश तुम्ही ह्या गोष्टी सुद्धा ऑर्डर करू शकता. एक्झॅक्टली. आणखी बोलण्यासारखं खूप काही आहे. हा सगळा खूप इंटरेस्टिंग विषय आहे. पण तरीही शेवटाकडे येतं येतं मला काही प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे जाणून घ्यावीशी वाटली की साधारणपणे कुठल्या फिशना सगळ्यात जास्त मागणी असते? सर साधारणपणे हायएस्ट डिमांडेड फिश आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोंबील, त्यानंतर येते कोळंबी. कोळंबी ही सगळ्यात एव्हरी ऑर्डर मध्ये कोळंबी असतेच. आणि कोळंबीचं वैशिष्ट्य, आम्ही कोळंबीचा धागा सुद्धा काढून देतो दोन्ही साईडून. सो तुमची कोळंबी छोटी असू द्या, मीडियम असू द्या किंवा जम्बो असू द्या, त्याचा दोन्ही बाजूचा धागा आम्ही काढून देतो. याच्यानंतर येते सुरमई, आणि नंतर येतो रावस. हे 4 तुमचे आमचे सुपरस्टार आहेत. बरोबर. सो सुरमई, पापलेट, कोळंबी, धंद्यातले 4 खान, हे आमचे 4 खान आहेत म्हणू शकता. आणि हे सीझन वाईज बदलतं पण. गरमीला एखादा पर्टिक्युलर मासा घेतला, जर थंडीमध्ये दुसरा डिमांड असेल, जसं खेकड्याला डिमांड
पावसामध्ये आणि थंडीमध्ये जास्त असते. खेकडा देतो तुम्ही? हा, हो. अरे मासे तर तो, सर्वच असतात. तुम्ही जो सांगाल तो मासा आपल्याकडे भेटेल, काही डाऊट नाही. जी सांगाल ती साईज भेटेल. तुम्ही एवढंच की कस्टमरला सांगू शकतो तुम्ही एक दिवशी आधी सांगा आणि पुन्हा एक्झिस्टिंग कस्टमरला हाच मेसेज देऊ इच्छितो की तुम्ही आज आमच्याकडे जरी 2400 गिराक असाल तर तुमच्या सहकार्यानेच ते 2400 24,000 होतील आणि भविष्यात लाखोनी पण होतील. बरोबर. तुम्ही आमच्याकडे ऍज एक्झिस्टिंग गिराक आणि तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही आमच्याकडनं माल घेतलेला आहे, सर्व्हिस पाहिलेली आहे, तुम्ही तुमच्या 4 लोकांना सांगा, ते अजून 4 लोकांना सांगा. क्या बात आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर सांगा, अदरवाईज सांगू नका. बरोबर. सुरेश सर, जवळपास 70 वर्षापासून तुमचा हा व्यवसाय आहे. मी तुमची तिसरी पिढी आहे. बरोबर. आणि 28 वर्षापासून तुम्ही व्यवसायात आहात. तुमचा सगळ्यात आवडता मासा कुठला? माझा आवडता मासा म्हटला तर आम्ही असं म्हणायला लागेल की जे लहानपणापासून आम्ही खात आलोय, एक राणी मासा झाला. आता सौंदाळे तर ठीक आहे, राणी मासा झाले. त्याच्यानंतर बोई मासे, काळे मासे म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये तिलापिया म्हणतात. आणि ते खाडीच्या तलावातले नाही, तलावातली खाली त्याला एक वेगळा स्मेल येतो आणि ते नुसता एक तोडला तरी ते मग जाणारच नाही, असं वाटतं की ते काय खातो. तर काळे मासे झाले, भोई मासा, जिताळी मासा, हे आमच्या पिढीजात लोकांच्या आवडीचे मासे. बरोबर. पण त्यातले त्यात मी सांगेन की कोळंबी बोंबील. मग तुझं काय? माझं हे पापलेट आणि सुरमई. पापलेट आणि सुरमई. तर हे असं एकदम आगळ्या वेगळ्या व्यवसायातली ही 2 मंडळी आहेत आणि हा व्यवसाय खूप ताकदीने ते करतायत. काही मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्यांना ते टक्कर देत आहेत. मराठी पोरं आहेत, लक्षात ठेवा. आणि आपण म्हणतो ना की आपल्या माणसांच्या पाठीशी आपणच उभं राहायला पाहिजे. आणि ते जे काही करतायत, जी काही मेहनत करतायत, राऊंड द क्लॉक त्यांची मेहनत आहे आणि कस्टमरला जास्तीत जास्त बेस्ट देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जास्तीत जास्त हायजिनिक, जास्तीत जास्त स्वच्छ आणि हे करूनही योग्य भावामध्ये. मी स्वस्तात नाही म्हणणार, योग्य भावामध्ये कधी देऊ शकतो जर आम्हाला कस्टमर, आमचे एक्झिस्टिंग कस्टमर अजून 4 कस्टमर दिले तर आम्ही त्यांना आणखी कमी रेटमध्ये देऊ शकतो. आज मार्केटला रेट देतो तो, बरोबर, आज मी सांगू शकतो की आमच्याकडे 10% 15% रेट जास्त आहे. बरोबर. तो कधी कमी होणार जर तुम्ही आणखी 4 लोकांना आम्हाला इन्व्हॉल्व केलं तरच होणार. बरोबर. म्हणून शेवटी आम्हाला पण आता जो प्रोसेसिंग युनिट आहे त्याचा एक खर्च हाय लेवलचा आहे. बरोबर आहे. तो खर्च पेलण्यासारखा नाही आहे, पण तरी पण आम्ही प्रयत्न करतोय की रेट रिजनेबल ठेवण्यासाठी. 2400चे कस्टमर 24,000 करा, 24 लाख करा. तुम्हाला एवढी गॅरंटी देतो की जो माणसा एक क्राफ्ट मार्केटला ज्या रेटने मिळतो त्यापेक्षा कमी तुमच्या दारामध्ये, तुमच्या ताटामध्ये येईल. गॅरंटी. क्या बात आहे. आणि हे 2400चे 24,000 व्हायला फार वेळ लागणार नाही. आपण आपल्या माणसाच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. तुम्ही दोघंही आमच्याकडे आलात, आमच्याशी बोललात. या व्यवसायातले काही छान छान सिक्रेट्स तुम्ही आमच्यावर रिव्हील केलेत, त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही डेफिनेटली ऑर्डर करा. फिश टोकरीचं ॲप डाउनलोड करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.